साताऱ्यामध्ये आज शशिकांत शिंदेंसाठी सुद्धा शरद पवारांची सभा होणार आहे। जिल्हा परिषद मैदानामध्ये संध्याकाळी 6 वाजता पवारांची ही सभा होणार आहे आणि साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंसमोर उदयनराजेंचं मोठं आव्हान आहे। त्यामुळे यावेळी आता साताऱ्याचं हे मैदान मारण्यासाठी पवार स्वतः मैदानात उतरलेले आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे। थेट तुषारकडे जाऊया। तुषार, साताऱ्यामधल्या आज सभांचा झंझावात दोन्ही गटाकडून पाहायला मिळणार आहे। कसं नेमकं सगळं राजकीय वातावरण साताऱ्यातलं तापलंय? खरंच आज प्रचार सभांचा धडाका आज साताऱ्यात पाहायला मिळणार आहे, कारण जवळजवळ 4 सभा ह्या सातारा जिल्ह्यात होत आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या सभा साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्यासाठी होत आहेत। सकाळी 11 वाजता वाई येथे अजित पवारांची सभा होतीये उदयनराजेंसाठी आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची पाटण येथे दुपारी 3 वाजता सभा होणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता साताऱ्यातील तालीम संघ मैदानावर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीनं सुद्धा शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। साताऱ्यातील जे जिल्हा परिषद मैदान आहे त्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता शरद पवारांची सभा होतीये आणि त्यामुळं एकूण 2 सभा म्हणजे साताऱ्यात ज्या होणाऱ्या मुख्य 2 सभा आहेत त्या देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या सभा ह्या आज 6च्याच वेळी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं ह्या दोन्ही ठिकाणी कशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन केलं जातं हे पाहावं लागणार आहे। दोन्ही उमेदवार जे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे असतील, त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले असतील, हे दोघांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतलेली आहे। त्याचबरोबर सांगता सभेसाठी ह्या बड्या नेत्यांना साताऱ्यात आणण्यात त्यांना यश आलंय। त्यामुळं पाहावं लागणार आहे नेमका या सभांमधून हे एकमेकांवर काय टीका करतायत, कशा पद्धतीने टीका टिप्पणी होते हे पाहावं लागणार आहे। मात्र एकूणच जिल्ह्यातील परिस्थिती बघता 7 तारखेला जे काही मतदान होणार आहे त्याच्यासाठी 5 तारखेलाच म्हणजे उद्या प्रचाराची सांगता होतीये। त्यामुळं ह्या सभांना महत्व प्राप्त झालेलं आहे। खरे, या सभांना मोठं महत्व प्राप्त झालंय, कारण अगदी आता मतदानासाठी काही दिवस बाकी आहेत। त्यामुळे या बड्या नेत्यांच्या प्रचार सभांमधून काय नेमके घडाघाती आरोप होतात बघणं महत्वाचं ठरेल। धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी।